नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे शुक्रवारचा. इथं टायमिंग पहाटेचे 5 झाले होते आणि आज सकाळी लवकर उठले होते. पहाटेच उठले होते. इथं माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि आज लवकरच चपाती पण करून घेतली होती. वेळ पण होता, म्हटलं चपाती करून घेऊ. त्यामुळे इथं मी चपाती करून घेतली होती. आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा, तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनच्या पण शुभेच्छा. तर इथं सकाळी आज म्हणलं लवकरच सुरुवात करू कामांना पण घरातले. आज कपडे वगैरे पण थोडेसे होते, ते पण काढून ठेवले होते सगळे धुण्यासाठी. आणि इथं एक कप चहा नव्हते करणार. इथं माझ्यासाठी थोडंसं 1 कपभर दूध गरम करून घेतलं होतं खाण्यासाठी. दूध आणि चोकोस असं टाकून खाणार होते. ते मुलांसाठीच आणलेलं होतं, तेच खाणार होते मी. कॅनोल्स खाणार होते आणि थोडंसं एक कपभर दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आणि हे पहाटच 5 वाजले होते बरोबर. आणि हे सगळं म्हणलं झाडं वगैरे, बुद्धांची मूर्ती होती, ते पण सगळं आज स्वच्छ लवकरच करून घेऊ. त्यासाठी तर आज लवकरच सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि उन्हाळ्यामुळे लवकर ह्यातलं पाणी पण संपते आता. तर हे सगळं स्वच्छ निरमा आणि थोडंसं असं घेऊन हे धुवून घेतलेलं आहे सगळं. आणि भाजी पण करणार होते, पण म्हणलं नंतर करू, फक्त चपातीच करून घेऊ. अशा मी लवकर चपाती कधी करत नाही, पण आज लवकरच केल्या होत्या. म्हणलं हाय वेळ तर करू. त्यामुळे इथं आज चपाती पण करून घेतली होती आणि पूजा पण करून घेऊ म्हटलं. सगळं स्वच्छ धुवून वगैरे व्यवस्थित होतं टायमिंग लगेच मग. आणि हे सगळं झाडं पण निरमा आणि सगळं स्वच्छ धुवून घेतलं. ते झाडांचा पॉट होता ते पण. आणि इथं झाडं पण सगळे स्वच्छ धुवून घेतले आहेत असे पाण्याने. किचन थोडासा पुसून घेतला, रात्री भांडे वगैरे घासून घेतले होते. आणि बुद्धांची मूर्ती पण क्लीन करून घेतली. आणि आज महाराष्ट्र दिन 1 मे पण होतं. तर अजून कोण उठलं नव्हतं, मुलं मिस्टर पण नव्हते उठले. आणि बुद्ध पौर्णिमा पण होती, मग मीच लवकर उठले होते आज मग. आणि घरातलं म्हणलं एक काम करू. त्यामुळं हे सगळं धुवून घेतलं. प्लॅस्टिकचे झाडं पण होते, हे पण धुवून घेतले. आणि आता हा दिवा पण होता, पुढंच लावत असते, तर हा पण घासून घेतलेला आहे. आपल्या भांड्याच्या साबणाने घासून घेतला होता, पितांबरीने नव्हता घासला. म्हणलं नंतर घासता येईल. आणि स्वच्छ असा इथं दिवा पण घासून घेतलेला आहे. प्लेट पण घासून घेतली. आणि इकडं दूध गरम झालं होतं. गॅस पण बंद करून ठेवला होता. आणि मुलांसाठीच आणलं होतं कॅनोस खायचं, तेच खाणार होते. कॅरॉक्स होतं, तेच खाणार होते मी पण. तर म्हणलं हे पण खाऊ. चहा नको प्यायला सकाळी एवढा पण, नंतर पित्त वगैरे पण होतं, त्यामुळं चहा पिला नाही. थोडंसं खाऊन घेतलं आणि नंतर मग पहिल्या अगोदर तर हे सगळं कामं उरकून घेतले आणि नंतर निवांत खाल्लं होतं. तर आता इथं दिवा पण स्वच्छ घासून धुवून घेतलेला होता सगळा. आणि भांडे म्हणजे रात्रीच घासले होते, त्यामुळे इथं भांडे नव्हते. 2-3 होते भांडे, ते पण घासून घेतले. कढई वगैरे होती, ते घासून ठेवली. आणि आता इथं स्वच्छ दिवा घासून धुवून घेतला आणि पुसून ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये वात पण लावून घेतली होती. आणि इकडं दार पण उघडलं होतं, लाईट नव्हती लावली. असंच थोडंसं पाणी टाकून घेतलं. दारात चपला पण होत्या, साईडला ठेवल्या सगळ्या. आणि थोडंसं इथं मी पाणी टाकून दाराचं म्हणलं स्वच्छ पुसून घेऊ. आणि चप्पल स्टँड काय बाहेर नाही ठेवत, असं चपला दारात ठेवलेल्या असतात. आणि हे पण थोडंसं सरकून ठेवलं चपला. आणि इथं असं दार पण सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. तुळशीला पाणी टाकलं आणि दिवा नव्हता लावला, अगरबत्ती लावून घेतली. आणि घरामध्ये पण दिवाबत्ती करणार होते. तर छान इथं असं कामं वगैरे उरकेपर्यंत 7, पावणे 6 होतच आले होते. आज लवकर घरात दिवाबत्ती करून घेतलं होतं मी. छान असं सकाळी आज वाटत होतं, फ्रेश वाटत होतं आज जरा मला. त्यामुळे मी सगळं उठून सगळं घरातले काम वगैरे उरकून घेतले आणि छान दिवाबत्ती पण करून घेतली. आणि सकाळी एकदम शांत असं वातावरण होतं आज. थोडा वेळ बसले मग दिवाबत्ती करून झाल्यानंतर. आणि बाहेर पण लगेच मी तुळशीला पण अगरबत्ती लावून घेतली. आणि मुलं उठले नव्हते, मिस्टर पण उठले नव्हते अजून. आणि आता म्हणलं थोडंसं खाऊन घेऊ. पहिलं दिवाबत्ती सगळं करून घेतलं, किचन सगळा पुसून घेतला, चपाती पण करून घेतली होती. आणि हे माझ्या मुलासाठी आणलं होतं, मोठ्या मुलासाठी. बारका मुलगा खात नाही, खा म्हणलं तरी. तर हे आणलं होतं कॅरॉक्स. तर हेच मी पण खात असते, मला पण आवडतं, त्यामुळं मी हे माझ्यासाठी घेतलं होतं. थोडं 4 चमचे घेतले होते, थोडंच घेतलं होतं. आणि 1 वाटीभर दूध असं हे सकाळचं खाऊन घेऊ म्हणलं. आणि हा टायमिंग असं मी 6 वाजताच आज इथे खाण्यासाठी घेतलं होतं. एवढं लवकर काय खात नाही, पण आज मला थोडंसं भूक लागल्यासारखं पण वाटत होतं, त्यामुळे हे आज इथं खाण्यासाठी घेतलं होतं. नाहीतर मी उशिराच नाश्ता असतो माझा थोडासा. आज जरा लवकरच 6 वाजताच
खाल्लं होतं. तर इथं छान असं निवांत बसून खाऊन घेतलं हे. आणि म्हणजे अंधार होताच थोडासा बाहेर 6ला 5-10 मिनटं कमी असतील. आणि इथं निवांत असा नाश्ता पण आज करून घेतला. आणि थोड्या वेळ गाणे पण लावले होते मी थोडेसे घरामध्ये आपल्या मोबाईलवरती. मला गाण्यांचं असं आवडतात त्यामुळे मी लावत असते गाणे. आणि बुद्धांचे गाणे इथं लावून घेतले होते थोड्या वेळ. आणि त्यानंतर इथं दुपारचा स्वयंपाकाला पण तयारी करणार होते. मिस्टरांनी आणून दिली होती भेंडी. आणि भेंडी पण करून म्हणलं आज दुपारच्या जेवणामध्ये. तर इथं मी कढईमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, कारण खीर पण करणार होते. तर छान अशी भेंडीची भाजी केलेली. रेसिपी काय आज इथं शेअर केली नाही, साधीच आपलं शेंगदाण्याचं कूट हे टाकून भाजी करून घेतली. आणि भेंडी, चपाती आणि डाळ आणि भात पण होता. असं आजचं दुपारचं जेवण पण होतं. आणि इकडं छान आता म्हणलं थोडंसं गोड पण करून घेऊ आज बुद्ध पौर्णिमाचं त्यामुळं. आणि इथं काजू, बदाम, चारोळे, हे मनुके हे थोडंसं वेळ पाण्यात भिजण्यासाठी ठेवलं होतं. इकडं मी अर्धा लिटर दूध पण गरम करून घेतलं होतं. आता कढईमध्ये म्हणलं पहिलं स्वयंपाक आज सगळा उरकून घेतला होता. आत्ता इथं शेवाळ्याची खीर करण्यासाठी घेतलेले. इथं मी तुपामध्ये चांगल्या बारीक अशा शेवाळ्या कट करून भाजून घेतलेल्या आहेत बारीक करून. एका पॅकेटचं नाही, अर्धाच पॅकेटचं इथं शेवाळ्या करून घेणार होते. तर इथं छान असा लालसर कलर येईपर्यंत शेवाळ्या परतून घेतलेल्या आहेत, चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत तुपामध्ये. आणि इथं मी आणि थोडीशी अजून साखर टाकलेली आहे. आणि तुपात शेवाळ्या भाजल्या की लगेच साखर टाकून घेतलं. आणि हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेते आता. हे 1-2 मिनटं, जास्त पण नाही, साखर हे होती त्यामुळं 1-2 मिनटं हे परतून घेतलं. आणि आता इथं दूध गरम करून घेतलं होतं अर्धा लिटर, हे पण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अशी साधं आपली म्हणजे छान अशी खीर करून घेतलेली होती. आणि खाण्यासाठी पण छान झाली होती. त्यानंतर हे भिजवलेले काजू, बदाम हे पण बारीक कट करून घेतले, चारोळे आणि 2-3 विलायची पण टाकली बारीक करून. तर इथं मी अशा शेवळ्याची खीरची रेसिपी पण शेअर केलेली आहे. आणि आज सकाळी उठले होते तर म्हणलं छोटंसं रुटीन पण शेअर करू सकाळचा आजचा ब्लॉग. त्यामुळं आजचा ब्लॉग पण केलेला आहे. आणि आता घरातले सगळे उरकून घेतले. कपडे पण आज मला जास्त होते, ते पण काढले होते धुण्यासाठी. आता अगोदर इथं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आजचा सगळा. भांडे वगैरे मांडणीला लावलेले आहेत. आता दुपारच्या जेवणाचे वगैरे भांडे तेच. आणि आता ही खीर इथं करून घेतली आता. आणि इथं थोडीशी पहिलं बुद्धांना पण ठेवण्यासाठी इथं काढून घेतलेली आहे आता. अशी छान इथं खीर करून घेतली. आणि थोडीशी खीर वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. तर आजचं सकाळी 5 वाजल्यापासूनचं रुटीन थोडंसं शेअर केलेलं आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.